आपला सुरुवातीला अल्पपरिचय आपण या मतदारसंघातल्या जनतेला द्यावा. नमस्कार, मी सुघोष नारायणराव मुंडे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हे दीपावलीचं पर्व आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येऊ ही ईश्वर चरणी मी महालक्ष्मी चरणी प्रार्थना. माझं शिक्षण हे MBA झालेलं असून मला पहिल्यापासून सामाजिक कार्याची आवड आहे. त्यामुळे मी मागच्या 22 वर्षापासून विविध NGO मार्फत अनेक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. माझे वडील हे विधान परिषदेवर आमदार असल्यामुळे मला राजकीय पार्श्वभूमी देखील आहे आणि त्यामुळे मला गेवराई तालुक्यातील लोक, गेवराई तालुक्यातील सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रश्न याबद्दल पण थोडी माहिती आहे. अर्थात आपण जसं म्हणलात की आपल्याला सामाजिक क्षेत्रात आवड आहे, आपण NGO मार्फत सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. तर या अगोदर आपण तालुक्यामध्ये कोणते सामाजिक कार्य आणि उपक्रम राबवले त्याबद्दलची आपण थोडीफार माहिती आपण द्यावी. मी तालुक्यामध्ये मुलांना, मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी NGO मार्फत त्या मुलांनी शिक्षणाकडे यावे यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. कोरोना कार्यकाळात मी माझ्या पद्धतीने लोकांना सहकार्य देखील केलेले आहे. तसेच आतापर्यंत जे विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपसाठीचे प्रश्न असतील, पदवीधरांचे प्रश्न असतील किंवा जे मुलांच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठीच्या शासनाच्या यासाठी विविध आंदोलन मी औरंगाबाद स्तरावर पण केलेले आहे. आता आपण म्हणलात की आपल्याला राजकीय पार्श्वभूमी आहे. आपले वडील विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आलेले होते गेवराई तालुक्यात. तर त्यांचा कालावधी किती वर्षाचा राहिलेला आहे तालुक्यात? त्यांचा कालावधी हा 13 वर्षाचा राहिला आणि त्यावेळची जी राजकीय परिस्थिती होती, जे राजकीय कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये आणि आताच्या कार्यकर्त्यांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. परंतु आजही मी कोणत्याही गावात गेलो तरी वडिलांशी संबंधित असणारे, त्यांनी वडिलांना सहकार्य केलेले अनेक कार्यकर्ते भेटतात, जे प्रेमाने, आपुलकीने चौकशी करतात. ही माझ्यासाठी खूप मोठी जमेची बाजू. आता या निवडणुकीला सामोरं जात असताना विधानसभेला आपण पक्षाकडून तिकिटाची मागणी या अगोदर केली. अपक्ष फॉर्म भरायच्या अगोदर तिकिटाची मागणी पक्षाकडे किंवा तसं काही बोलणं झालं का? माझी ज्या मुद्द्यावर मी निवडणुकीला सामोरे जायला तयार झालेलो आहे त्यासाठी मी पहिल्यापासून ही भूमिका घेतलेली होती की जो पक्ष संधी देईल त्या पक्षाबरोबर, नसता अपक्ष. आपण माझ्या 1, 2, 3 महिन्यापूर्वीच्याही जर काही कात्रणं किंवा बातम्या पाहिल्या तर त्यात मी ही माझी भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की जो पक्ष संधी देईल त्या पक्षाबरोबर, नाही तर अपक्षला. कुठले मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाणार? गेवराई तालुक्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे BSP, बिजली सडक पाणी. आपल्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये, गेवराईपासून 5 किलोमीटर दूर असणाऱ्या गावांमध्ये तांड्यावर पण आज पण रस्ते नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आज पण आपल्याला गेवराईपासून 12 किलोमीटर असणाऱ्या गावाला जायला पाऊण तास वेळ लागतो. ही वस्तुस्थिती आहे. अनेक गाव असे आहेत की जिथं जमिनी चांगल्या आहेत पण लाईटची सुविधा. अनेक जमिनी अशा आहेत की गावाचे गाव असे आहेत की जमिनी चांगल्या आहेत पण पाण्याचं, सिंचनाचं क्षेत्र नाही. त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि जर या 3 गोष्टी आपल्या तालुक्यात झाल्या तर आपल्या तालुक्यातील लोक जे स्थलांतर करून मुंबई, पुणे शहराकडे जातात किंवा ऊसतोडीकडे जातात
ते स्थलांतर कमी होईल, जी आपल्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. आपल्या जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे आणि तो आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या परिचित आहे. अनेकांनी ऊसतोडीवर राजकारण केलेलं आहे आणि अजून काही नेते करत आहेत. तर या ऊसतोडी संदर्भात किंवा त्यांच्या ते जे मजूर आहेत ऊसतोडी कामगार त्यांचे काय प्रश्न तुम्हाला येत्या काळात सोडवण्यासाठी तुम्ही काय भूमिका घ्याल? ऊस तोडणी मजूर कामगारांची संघटना 1989 साली माझ्या वडिलांनी रजिस्टर केलेली. महाराष्ट्रातील ती सर्वात जुनी संघटना आणि ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी साहित्य देखील लिहिलेलं. ही झाली, पण आज ऊसतोड मजुरांचे जे प्रश्न आहेत ते खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि त्यासाठी विविध स्तरावर अभ्यास करून ऊसतोड मजुरांच्या मुलांचं शिक्षण, त्यांना एका जागी स्थिर करणे आणि त्यांना नुसते वसतिगृह देऊन त्यांच्या प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यांना मुख्य प्रवाहात आणावं लागेल. त्यांना शाश्वत द्यावं लागेल की शासन तुमच्या पाठीशी आहे. त्यावेळेस ऊसतोड मजुरांचा जिल्हा हा जो बीड जिल्ह्यावर लागलेला आपण म्हणतो की डाग आहे, तो पुसण्यात येईल. आताची जी परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती पाहता तालुक्यामध्ये लोकसभा झाल्या आणि आता ह्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. तर तालुक्यात अशी परिस्थिती आहे सध्या की प्रस्थापिताविरुद्ध विस्थापितांची लढाई असं चर्चा जनतेमध्ये आहे. तुम्हाला कसं वाटतंय का की बाबा तालुक्यात प्रस्थापिताच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे आणि त्याच्यामध्ये विस्थापिताला जनता स्वीकारेल? सध्याला तालुक्यामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात सुनामी आहे. आज प्रस्थापित जे दारोदार फिरतायत त्याला कारण ते आहे की जनतेच्या मनातला आक्रोश ह्या प्रस्थापितांपर्यंत पोहोचलेला. त्यामुळे गेवराई तालुक्यातील जनता ही निवडणूक ही स्वतःच्या अधिकारासाठी लढते. या निवडणुकीमध्ये जातीचं राजकारण किंवा जात निहाय एक विभागणी मताची केली जाते, तर याच्यावर आपलं काय म्हणतं? महाराष्ट्रात मागच्या 14 महिन्यापासून जे आरक्षणाचं एक वादळ उठलेलं आहे, या आरक्षणाच्या वादळामध्ये मूळ याचं बेरोजगारी आहे. याचं मूळ हे बेरोजगारी आहे. आर्थिक विषमता हे याचं मूळ आहे आणि याचं जातीयवाद होतोय हे वास्तव आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. आज लोकसभा असतील किंवा त्या अगोदर ज्या ग्रामपंचायत झाल्या त्यांच्या निवडणुकीतून आपण जर पाहिलं तर काही गोष्टी खूप प्रखरपणे लोकांसमोर येतात. ते वास्तव आहे. आपल्याला ते वास्तव स्वीकारून त्यामध्ये सर्वांचा समन्वय करून पुढे जायचं आहे. आपल्याला अधिकार, ज्यांचं आरक्षण आहे त्यांचं आरक्षण वाचवायचं आहे, पण जे आरक्षणामध्ये येऊ इच्छितात त्यांना जे वेगळं आरक्षण देण्यात यावं, या गोष्टीचा देखील आपल्याला पुरस्कार करावा लागणार आहे. आपल्याला ओबीसीच्या 27% आरक्षणाचंही रक्षण करणं आहे, पण ज्यांना आरक्षण हवं आहे त्यांच्यासाठी टिकणारं आरक्षण देणं ही पण जबाबदारी. आता जनतेमध्ये महाराष्ट्रामध्ये सरकारने जी महागाई वाढवली आहे, विविध निवडणुकीच्या अगोदर बऱ्याचशा घोषणा आणि योजनाचा पाऊस या सरकारने पाडला. त्याचा या जनतेवर काही इफेक्ट या विधानसभेच्या निवडणुकीवर काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय? जनतेचा सरकार विरोधात आक्रोश आहे आणि त्या मुद्द्यांवरून लोकांचं, जनतेचं लक्ष भरकटण्यासाठीच ह्या ज्या योजना शासनाने चालू केलेल्या आहेत ह्या केलेल्या आहेत. महागाई कुठे गेली? सोयाबीनचा भाव याबद्दल चर्चा होत नाही. पीक विमा याबद्दल चर्चा होत नाही. कापसाचे भाव काय याबद्दल चर्चा होत नाही. अनेक लोकांना यांना देणे आहेत शासन, त्याबद्दल काहीच बोलत नाही. 2-2, 3-3 वर्षाचे पीक विमे, नुकसान भरपाई अतिवृष्टीची अद्यापही देण्यात आलेली नाही. या गोष्टी लोकांनी चर्चेत आणू नाहीत, त्यासाठीच सरकारने ह्या मध्ये नवीन योजनांचा घोळ केला. 2020 पासून शेतकऱ्यांना, तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा
भेटत नाही. त्यासाठी अनेक शेतकरी, ग्रामीण भागातले शेतकरी तालुका कृषी कार्यालय असेल किंवा तहसील असेल या ठिकाणी चक्रा मारतात. तर त्यांच्या प्रश्नावर तुम्ही मागील काळात काही आवाज उठवला का किंवा काही निवेदन वगैरे दिलीत का? याबद्दल आम्ही तहसीलदार, कलेक्टर ऑफिस व कमिशनर ऑफिस औरंगाबाद या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे व NGO मार्फत आम्ही कोर्टमध्ये सुद्धा गेलेलो आहोत. त्या कोर्टनी आदेशही शासनाला दिलेले आहेत, परंतु तो आदेश देताना त्यांनी स्टेट लेवलचा दिलेला आहे की यांचे पीक विमे जर भरलेले आहेत, यांच्याकडे जर यांचे पुरावे आहेत, तर यांचा पैसा यांना देण्यात या. ह्या गोष्टी झालेल्या आहेत. जसं की आपल्या बाजूच्या काही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी स्वतः कोर्टमध्ये गेले. साहेब, आपण येणारी 2024 निवडणूक आपण पहिला मुद्दा जे आहे 2024च्या निवडणुकीत आपण कोणत्या आणि कोणत्या एकच मुद्द्यावर आपण सामोरे जाणार गेवराई तालुक्यात? गेवराई तालुक्यात 2 मुद्दे महत्वाचे आहेत. एक प्रस्थापित हटाव आणि दुसरा मुद्दा आरक्षण. आंतरवाली सराटीत जरी आंदोलन चालू असलं तरी आंतरवाली सराटीला सर्व गोष्टी ताकद पुरविणारा गेवराई तालुका. त्यामुळे ह्या 2 गोष्टी ह्या गेवराई तालुक्यात प्रखरपणे आहेत. आपण तालुक्यामध्ये आरक्षणाचा विषय जर समज घेतला पाहिला तर आपण ओबीसीचे नेते म्हणून तालुक्याच्या जनतेसमोर गेलेला आहे. तुम्ही ओबीसीच्या लोकांपर्यंत तुम्ही जनजागृती रॅली वगैरे करून त्या ठिकाणी गेलेला. तर तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून तालुक्यात निवडणुकीत सामोरं जाणार होता. संपूर्ण जनतेला तुमचा पाठिंबा राहील असं काय वाटतं? मी ओबीसीच्या प्रश्नावर माझ्या काही सहकार्यांना बरोबर घेऊन पदयात्रा काढली, परंतु जेही माझे मित्र सहकारी मला इतर प्रश्नांवरही लढण्यासाठी पुढे या म्हणतील त्यांच्या बरोबर देखील मी लढायला तयार असणार. आजपर्यंत मी आंदोलन ओबीसी आरक्षणावर केलेलं आहे. मी गायरानधारकांसाठी पण आंदोलन केलेलं आहे. मी EWS हे सर्वांच्या हिताचं आहे, त्यासाठी आंदोलनात पण मी सक्रिय असेल. पण हो, लक्ष्मण पवार, अमरशेठ पंडित, बदामराव पंडित आणि पंडित ह्या प्रास्ताविक लोकांच्या विरोधात किंवा यांच्या बाजूने किंवा यांच्या विरोधात आपली काय भूमिका आहे आणि आपण कोणत्या वेगळ्या मुद्द्याने त्यांना समोर लढायला? पहिली गोष्ट, हे सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत हे लोकमतातून निवडून गेलेले आहेत. यांना लोकांनी मतदान करून सत्ताधारी केलेले आहे. परंतु यांनी ज्यावेळी आरक्षणाचा प्रश्न हा समोर आला त्यावेळेस यांनी यापैकी कोणीही ओबीसी आरक्षणाच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट केली नाही किंवा कोणत्याच आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. ही संदिग्धता यांनी का ठेवली? तुम्ही लोकांच्या मतावर निवडून आले तर तुम्हाला प्रत्येक लोकांचे प्रतिनिधित्व तुम्ही आहात. ही तुमची जबाबदारी होती. तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा. ठीक आहे. तुम्हाला एक आता शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही आता अपक्ष लढणार हा तुमचा निश्चय आहे, निर्धार आहे, तर तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत काय काय मुद्दे जाहीरनाम्यामध्ये टाकणार आहात आणि त्याची पूर्तता करण्यासाठी काय करू शकता? हा शेवटचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारतो. त्यावर तुम्ही आपलं तालुक्यामध्ये माझा खरा प्रश्न होता की आता महाराष्ट्रातले सर्व उमेदवार आंतरवाली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटलांना तुम्ही जो भेटला नाही. त्याचं कारण हे आहे की आपल्या सगळ्यांचे प्रश्न हे आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आपण द्यायचं. आपण सगळ्यांनी त्यांना जाऊन प्रश्न का विचारायचे? आपली प्रगती ही आपल्या मेहनतीवर, हे आपल्या हुशारीवर आहे. आपण प्रत्येक जणांनी तिथे जाऊन घराने का मांडायचे? ठीक, आपण तिथे जातो म्हणजे आपण आपले सर्व हत्यार सोडून जातो आणि तिथे जातो. आपल्या प्रश्नाची उत्तर, तालुक्याचा प्रश्न हा तालुक्याच्याच लेवलला सुटला पाहिजे.
ही आपली जबाबदारी. गेवराई तालुक्यात आपल्याला जर गेवराई तालुक्यात आर्थिक स्थैर्य हवं असेल तर गेवराई तालुक्यात सिंचन हे वाढलेलं असलं पाहिजे. आपल्याला गेवराई तालुक्यात चांगल्या शैक्षणिक सुविधा हे असल्या पाहिजे. आणि आपला गेवराई तालुका जो काही प्रश्नांमुळे सतत वादग्रस्त होतो, गेवराई तालुक्यात सतत एक दडपणाचं दहशतीचं वातावरण आहे. दडपण दहशत मुक्त गेवराई तालुका हे माझं विचार असतं. धन्यवाद साहेब. आपण